चलो 1917च्या रशियन क्रांतीचा भारताच्या राष्ट्रवादी चळवळीवर झालेला प्रभाव आणि त्याच्यावर राजकीय विचार दोन्हींवर, राजकारण आणि राजकीय विचार दोघांवर काय काय परिणाम झाला 1917ची रशियन रिव्होल्यूशन. याच्यावर तुम्हाला जास्त लिहिता येणार नाहीये, 2 मिनिटं घ्या, जेवढं काय आठवतं तेवढं लिहा, मग लगेच डिस्कस करूयात. लिहिता आलं तर चांगली गोष्ट आहे, मी काय असं अंडर एस्टिमेट नाही करत आहे. नाही तर कोणीतरी म्हणेल सर तुम्ही असं तुमच्यापेक्षा भारी लिहू शकतो, आणि आम्हाला आनंद आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये, लक्षात. चलो 1917ची रशियन राज्यक्रांती जगाच्या इतिहासातला एक माइलस्टोन किंवा मैलाचा दगड मानली जाते आणि सगळ्याच जगावर त्याचा प्रचंड मोठा प्रभाव दिसतो आणि दोन प्रकारे हा प्रभाव आपल्याला बघता येतो. तसाच तो भारताच्या राजकारणावर सुद्धा आहे, शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आणि लॉंग टर्म इम्पॅक्ट, किंवा ज्याला आपण तात्कालिक प्रभाव आणि दूरगामी प्रभाव असं म्हणू शकतो. ठीक आहे, तात्कालिक प्रभाव काय काय झालेला आहे तर ऑब्व्हियसली लगेच पुढच्या 3 वर्षामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पण कुठं केली आहे ती? सुरुवातीला ताश्कंद मध्ये. व्हेरी गुड. आणि नंतर मग 1925ला भारतामध्ये ती करण्यात आली. आता हा असा कालखंड होता जेव्हा रशियामध्ये राज्यक्रांती झाली, तेव्हा पहिल्या महायुद्धाचा पिरियड होता, हे तुमच्या लक्षात असेल. तर अनेक भारतीय सैनिक जे होते ते रशियामध्ये सुद्धा लढत होते ब्रिटिशांच्या वतीने. सॉरी, ब्रिटिश आणि रशियन सैनिक एकत्र लढत होते जर्मनी विरुद्ध, असं. ठीक आहे. तो हे जे सैनिक होते त्यांनी ऍक्च्युअली रिव्होल्यूशन विटनेस केलेली आहे, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ही रशियन क्रांती बघितली. मग त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी भारतामध्ये हा मेसेज पोहोचवला की वरवर दिसणारा कोणी कितीही पॉवरफुल असू द्यात, त्याची सत्ता उलथवून टाकता येते. कारण एक काळ असा होता की कोणी विचार सुद्धा करू शकत नव्हतं रशियामध्ये की जो झार म्हटलं जायचं, रशियन हुकुमशाह जो होता त्याला झार असं म्हटलं जायचं. पण काही दिवसांच्या आत रशियन झार जो होता त्याची सत्ता पूर्णपणे उलटून टाकण्यात आली होती. आणि मग नंतर मेन्शेविक आले, तिथून बेसिक तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं साम्राज्यवाद विरोधी जी प्रेरणा आहे ती दिली आहे भारताला, नाही तर सगळ्या जगाला, ती म्हणजे रशियन राज्यक्रांतीनी. ठीक आहे. जे कोणी किती पॉवरफुल असू द्यात त्याची सत्ता उलथवून टाकता येते, हे पहिल्यांदा जगाला कोणी सांगितलं असेल तर ते रशियन रिव्होल्यूशन. ठीक आहे. दुसरी गोष्ट, भारतामध्ये नवीन विचारधारेची सुरुवात झाली. ठीक आहे. साम्यवादी आणि समाजवादी दोघांमध्ये फरक आहे बरं का, आणि दोघांचाही उदय रशियन राज्यक्रांतीतूनच झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल सर हा तर विचारसरणीतला परिणाम आहे, तुम्ही राजकारणात कशाला सांगताय? कारण विचारसरणीवर आधारित पक्ष सुद्धा आलेले आहेत. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी 1934, नेते माहित पाहिजेत, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि व्हेरी गुड राम मनोहर लोहिया. सो कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा समाजवादी पक्ष असेल, दोघांनाही प्रेरणा ही थेट रशियन राज्यक्रांतीचीच आहे, लक्षात घ्या. बरं, एवढंच झालंय असं नाहीये, तर वेगवेगळ्या कामगार संघटना, शेतकरी संघटना लगेच 2 वर्षानंतर 1920ला अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, शॉर्ट फॉर्म काय तिचा, आयटक ची स्थापना करण्यात आली. चुकून झालेलं नाहीये हे. जागतिक कामगार चळवळीला सगळ्यात जास्त प्रेरणा जर कोणाची असेल तर ऑब्व्हियसली रशियन रिव्होल्यूशन. आजही महाराष्ट्रात सुद्धा आपण 1 मेला कामगार दिन साजरा करतो. ओके, सो हे लक्षात घ्या. कामगार चळवळींची सुरुवात, अध्यक्ष कोण होते पहिले, प्रेसिडेंट कोण होते? लाला लजपत राय, माहित असणं अपेक्षित आहे. कामगार संघटना असेल, शेतकरी चळवळी यांचा डायरेक्ट प्रभाव आपल्याला दिसतो, ते म्हणजे रशियन रिव्होल्यूशनचा. राष्ट्रवादी राजकारणाचे अधिक क्रांतिकारक स्वरूप, आता इथून पुढे लक्षात घ्या, मवाळांचं राजकारण कायमचं संपलेलं आहे. जहालवादी नेते पुढे आले जे डाव्या विचारसरणीचे आहेत. इनफॅक्ट अनेक क्रांतिकारक सुद्धा डाव्या विचारसरणीचे आहेत. हे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, लिहून घ्या. दुसरा जो आहे क्रांतिकारक चळवळीचा, तो मुळात रशियन राज्यक्रांतीकडून त्याला प्रेरणा आहे. म्हणून त्यांनी
आपल्या संघटनेचं नाव आधी काय ठेवलं होतं? HRA, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. नंतर त्यांनी नाव बदललं HSRA, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी. सो सोशलिझम हा जो ऍड केलेला आहे ते चुकून झालेलं नाहीये, स्पेलिंग मिस्टेक नाहीये ती. तर त्यांची विचारसरणी सगळे क्रांतिकारक इन्क्लुडिंग भगतसिंग, ठीक आहे. सो भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, रामउल्ला खान, सगळेच त्या चळवळीतले जे नेते आहेत त्यांच्यावर प्रचंड प्रभाव आहे रशियन राज्यक्रांतीचा. बरं, क्रांतिकारकांवरच आहे असं समजू नका, नेहरूंवर खूप मोठा प्रभाव आहे. नेहरू, थोरले आणि धाकटे दोघंही रशियाच्या भेटीला गेले होते. तिथून आल्यानंतर नेहरूंना रशियन राज्यक्रांती आणि जे काही नंतर लेनिन आणि स्टॅलिननी प्रगती केली 10-12 वर्षात, प्रचंड नेहरू इन्स्पायर झाले होते. ठीक आहे. सो आता दूरगामी परिणाम हाच आहे रशियन राज्यक्रांतीचा भारतावर. ही प्लॅनिंग ही जी कन्सेप्ट आहे, तुम्हाला आठवत आहे 1931चं कराची अधिवेशन, हे पॉइंट तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडणार नाहीत. सो मेन्शन करून घ्या, थोडा वेळ झाला तरी चालेल, पोस्ट निघली पाहिजे. 1931 कराची अधिवेशन, राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम, NEP, नॅशनल इकॉनॉमिक प्रोग्राम, हा कशावर आधारित होता? तर लेनिनचा जो रशियामधला NEP होता, फक्त दोघांचा फुल फॉर्म वेगळा आहे. तिकडे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणतो आपण, नॅशनल इकॉनॉमिक प्रोग्राम. त्यानंतर 1938 प्लॅनिंग कमिटी नेहरूंच्या अध्यक्षतेखाली. हे सगळे रशियन राज्यक्रांतीचेच परिणाम आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, न्याय हे तत्व, भारतीय राज्यघटनेतलं प्रिन्सिपल ऑफ जस्टिस, हा सुद्धा रशियन राज्यक्रांतीचाच प्रभाव आहे. कुठल्या प्रकारचा न्याय गॅरंटी देते आपली कॉन्स्टिट्यूशन? सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, हे तिन्हीच्या तिन्ही गोष्टी रशियन राज्यक्रांतीकडून घेतलेल्या आहेत आपण. जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, यांच्यावर थेट रशियन राज्यक्रांतीचा परिणाम होता. आणखी एक महत्वाचं नाव आहे ज्यांच्यावर खूप मोठा प्रभाव दिसतो रशियन राज्यक्रांतीचा, ज्यांनी पहिल्यांदा मागणी केली की भारताला एक घटना असली पाहिजे, मानवेंद्रनाथ रॉय. व्हेरी गुड. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. राजकीय विचारांवरील परिणाम, स्वातंत्र्याची व्याख्या अधिक व्यापक झाली. आधी लोकांना कळत नव्हतं की स्वातंत्र्य किंवा स्वराज्य म्हणजे काय. ते कशामुळे कळालं? तर रशियन राज्यक्रांती. भांडवलशाही विरुद्ध समाजवाद, काँग्रेसमध्ये 2 गट पडलेत, उजवा गट, डावा गट. कशामुळे पडलेत? रशियन रिव्होल्यूशन. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही लिहू शकता.